त्रियोगी नारायण उत्तराखंडमधील 6,500 फूट उंचीवरील हिमालयाच्या कुशीतील नितांत सुंदर तीर्थक्षेत्र। मंदिराच्या पिछाडीस केदारनाथची हिमाच्छादित शिखरे दिसत आहेत। त्रियोगी नारायण हा 3 अक्षरांपासून शब्द तयार झालेला आहे। त्रि म्हणजे 3, युगी म्हणजे युग म्हणजे कालखंड आणि नारायण म्हणजे विष्णू। 3 युगांपासून भाविकांनी येथील होमकुंडातील अग्नी प्रज्वलित ठेवलेला आहे, म्हणून त्रियोगी नारायण। भगवान विष्णूंचे हे मंदिर, सध्याचे मंदिर आदि शंकराचार्य यांनी बांधलेले आहे। मंदाकिनी आणि सोनगंगा या नद्यांचा जेथे संगम होतो त्या सोनप्रयागपासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर आणि हरिद्वारपासून अंदाजे 240 किलोमीटर अंतरावर आहे। हरिद्वारहून आम्ही सकाळी 9 वाजता निघालो। रस्ता चांगला आहे, पण ठिकठिकाणी रस्त्यांची कामे चालू असल्याने आम्ही 9 ते 10 तासांनी त्रियोगी नारायणला पोहोचलो। थंडी खूप असल्याने मंदिर लवकरच बंद झालेले, त्यामुळे तेथीलच एका हॉटेलमध्ये मुक्काम करून सकाळी 7 वाजताच मंदिरात पोहोचलो। त्रियोगी नारायण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साक्षात शंकर भगवान आणि देवी पार्वती यांच्या विवाहाचे पवित्र स्थळ। भगवान विष्णू यांनी देवी पार्वतीचा भाऊ समजून कन्यादान केले आणि भगवान ब्रह्मा यांनी या विवाहात पौरोहित्य केले। या मंदिराची रचना केदारनाथ मंदिराप्रमाणेच आहे। गर्भगृहात भगवान विष्णूंची चांदीची सुबक मूर्ती असून सोबत लक्ष्मी, बद्रीनारायण, सीता, श्रीराम आणि कुबेर यांच्या मूर्ती आहेत। या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या विवाहाच्या वेळी जो होम केला गेला ते होमकुंड अद्यापि प्रज्वलित ठेवण्यात आलेले आहे। अखंड धुनी म्हणूनही या मंदिराची ओळख आहे। चला कुंड आहेत ना 3। इथे लग्न होतात। करोमि यज्ञं सकलस्प्रस्मि लक्ष्मी नारायण समर्पयामि उमा महेश्वराय समर्पयामि ओम भवानी सहितं नमामि ओम हे सरस्वती कुंड। ज्योति परब्रह्मा दीप ज्योति जनार्दनम दीपो हरमे पापम दीप ज्योति नमस्ते अनुकंपायमान भक्तानां ग्रहणां दिवाकरः राजू विष्णू कुंड आहे। ते सरस्वती
ते काय लिहिलंय ना नाव. मंदिराच्या सभोवती रुद्रकुंड, विष्णुकुंड आणि ब्रह्मकुंड असून मुख्य सरस्वती कुंडातून या तीनही कुंडात पाणी जाते आणि असे समजले जाते की येथील झऱ्याचा उगम भगवान विष्णूंच्या नाभीमधून झालेला आहे. एक मिनिटात मी फोटो काढतो. मी आत्ता व्हिडिओ केला. बरं आलं ना, सकाळी आलं. हां हो हो हो. गौरी ठीक आहे मागे.